माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलीनो. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. भाग 51 आपण बघत आहोत. मागच्या भागावरून पुढील भाग सुरू. गोस्वामी म्हणतात, जब सब विषय विलास विरागा. सगळ्या विषयांबद्दल अरुची निर्माण होऊन चित्त अंतर्मुख होणे ही ज्ञानाची खरी कसोटी. आपल्याकडे ज्ञान शब्दांवरून ठरवली जात नाही. माणूस कसा बोलतो, त्याने किती मुद्दे मांडले, ते किती व्यवस्थित मांडले, यावरून कोण ज्ञानी कोण अज्ञानी ठरत नाही. विद्वतेच्या ज्ञानाचा स्तर निराळा आहे, पण परमार्थाच्या दृष्टीने खऱ्या ज्ञानाची लक्षणे भगवंताने गीतेमध्ये 13व्या अध्यायात सांगितली. कोणती? अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्योपासनम वगैरे सांगून एतत् ज्ञानम इति प्रोक्तम असे भगवंत म्हणतात. याचा अर्थ की सर्व लक्षणे ज्याच्या अंगात मुरलेली दिसतात तो ज्ञानी. भगवंताने ज्ञानाची अनेक लक्षणे सांगितली आहेत, पण या सगळ्या लक्षणांचा अंतर्भाव गोस्वामीजींनी फक्त एका लक्षणात करून टाकला. जब जब विषय विलास विरागा, जानियत वही जीवी जग जागा. वैराग्यामुळे तो विषयांमध्ये रमत नाही. प्रवचन शांतीचे चालू असते, पण जरा वीज गेली की जो अशांत होतो तो कसचा ज्ञानी. जगत मिथ्यात्वाचे व्याख्यान, भागवताच्या दक्षिणेची घासाघीस हे कसले ज्ञान. बोलण्यातले ज्ञान वेगळे असते, ज्ञान जेव्हा अंतरंगात उतरते तेव्हा त्याच्या कसोट्या निरनिराळ्या असतात. ज्ञानी सत्पुरुषाकडे विषय येतात, तो विषय घेतो, पण तो त्यामध्ये रुची घेत नाही. एखादी वस्तू मिळाली, तिचा उपयोग केला, ती वस्तू निघून गेली की संबंध संपला. आपण आपले मन त्या वस्तूमध्ये खूप अडकवून ठेवतो. भगवंताने सुद्धा भगवद्गीतेमध्ये न तत्र रमते बुधाहा असे म्हटले. ज्ञानी मनुष्य गुलाबजाम खातो, पण त्यामध्ये तो रमत नाही. चांगले वस्त्र त्याला असणार नाही असे नाही. मला असे एक महंत ठाऊक आहेत की जे नवीन कपडे आले की त्याला जरा फाडून ठेवायचे, म्हणजे लोकांना वाटावे की महाराज किती साधे आहे. हा एक वेगळा दंभ आहे. एकच लक्ष ज्ञानी माणसाने लक्षात ठेवा. पुनर्भोगैश्व दीनता. भगवान शंकराचार्याने सांगितले की जी वस्तू वापरली ती आयुष्यात कधीच समोर आली नाही, तरी पण तिचे स्मरण करीत नाही, तो खरा ज्ञानी. मला ते मिळाले पाहिजे ही वृत्ती संपली. विषयाचे विस्मरण हे खरे वैराग्य. विषयात रस नाही अथवा मन त्यात अडकलेले नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध 5 विषय प्राप्त करून देणारा कोणताही पदार्थ समोर आला तरी त्यात काही अर्थ नाही, असा दिव्य अर्थ ज्ञानी माणसाला गवसलेला असतो. प्रपंचाचा वियोग होऊन तो केवळ रामामध्ये रमतो. सिय राममय जग जाणे. त्याला सगळीकडे राम दिसतो. त्याने सर्वत्र राम असल्याची अनुभूती घेतली आहे, म्हणून त्याचा जगाबद्दलचा दृष्टिकोन काय झाला. गोस्वामी म्हणतात, करट प्रणाम जेरी जुग पाणी. असा मनुष्य समाजसेवा करत नाही अथवा प्रपंच करत नाही. आता याचे जीवन केवळ एका रामचंद्राची सेवा करणे अथवा भगवंताची सेवा करणे असे झाले. नाथांनी गाढवाला पाणी पाजले म्हणून लोकांनी त्याला नावे ठेवली असतील, पण नाथांनी उत्तर दिले, तुम्हाला कुठे गाढव दिसले, मला त्यामध्ये रामेश्वर दिसला. या अवस्थेत ज्ञानी सत्पुरुषाचा विचार इतका करुणामय असतो, त्याला लोकांच्या विरुद्ध जाताच येत नाही. त्याला लोक दिसतच नाहीत. जीभ दातांनी चावली, कोणी बत्तीशी पाडली, लोक यांच्या विरुद्ध जात असतील, पण असा ज्ञानी मनुष्य लोकांच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. तो प्रपंच वियोगी असतो. याचा अर्थ त्याला प्रपंचाचा अत्यंतिक वियोग झाला. त्याचे संपूर्ण जीवन केवळ एक भगवतीला असते. सर्व संतांची जीवने अशा प्रकारचे आहे, म्हणून संत कुणाचा द्वेष करत नाही. मी कुणाचा द्वेष करणार नाही असा काही नियम त्यांनी केलेला नसतो, किंवा मी कुणाशी वैर करणार नाही असे काही त्याने ठरवलेले नसते. त्यांना द्वेष किंवा वैर करताच येत नाही. अद्वेष किंवा निर्वैर हा त्यांचा स्वभाव झाला. अद्वेष्टत्व दिवत्तेषाम स्वभावो भजनम हरे. त्यामुळे ते समाजसेवा करत नाहीत, तर शिवभावे जीवसेवा करतात. त्यांना समाजाच्या अंतरंगात
नारायण दिसतो. खरोखर लोक जागा झाला. ज्या व्यक्तीच्या ज्ञान संपले, जीवन केवळ लीलामय झाले, तो जागा झाला. वैराग्य ही ज्ञानाची कसोटी आहे. छानपैकी खातात, पितात, मजा करतात. सगळे जगत मिथ्या आहेत. म्हणून म्हणतात, हा बाष्पळपणा हवे, मला हवे ते भोग वेळेवर मिळाले पाहिजेत. ते मिळाले नाही तर मी रागवणार सुद्धा, आणि प्रपंचन करताना मी जग मिथ्या होणार, हा दंभ होय. म्हणून योगी याचा अर्थ आहे आत्मस्वरूपामध्ये निमग्न आहे. त्याचा अंभाव जीवाला चिकटलेला नाही. आपण जेव्हा मी म्हणतो तेव्हा आपल्या मनासमोर देव असतो. रामकृष्ण परमहंस जेव्हा मी म्हणतात तेव्हा त्यांना तो 3.5 हाताचा देह वाटत नसतो. त्यांचेच एक सुंदर वाक्य आहे, एक शुद्ध अहम और दुसरा अशुद्ध हम. सामान्य लोकांचा अहम अशुद्ध असतो, त्यामध्ये मी शरीर हा भाव असतो. सतपुरुषांचा अशुद्ध भाव असतो, ते वेगळ्या स्तरावरून बोलतात. योग हा शब्द अंतर्मुखते करता वापरला आहे. युज समाधी युजीर योगे, यातील युज म्हणजे जोडला जाणे. चित्त अंतर्मुख होऊन एकाग्र होऊन समाधीत लीन होणे म्हणजे जोडला जातो. चित्त अंतर्मुख होऊन एकाग्र होऊन समाधीत लीन होणे म्हणजे योग. योग म्हणजे कोणाशी जोडणे बिडणे नाही. योग म्हणजे आत्मलीन. 3 शब्द आहेत, एक स्वार्थ, दुसरा परार्थ, तिसरा परमार्थ. काही लोक फक्त स्वार्थाचा विचार करतात, काही लोक परार्थाचा विचार करतात. परार्थ प्राणही द्यावे हे लोक समाजसेवक असल्याने इतरांचा विचार करतात. काही लोक पारमार्थिक असतात, त्यांच्या दृष्टीने जगताला अस्तित्व नसते. परमार्थी प्रपंच वियोगी याचा अर्थ त्याने लग्न केलेले नसते अथवा कपडे भगवे असतात असा नाही. त्याच्या जीवनात प्रपंचाचा आत्यंतिक वियोग झालेला असतो. याचा अर्थ त्याला प्रपंच दिसतच नाही. समर्थांना एकाने विचारले, जग कसे निर्माण झाले? समर्थांनी सांगितले, जग झाले असते तर सांगितले असते. असं अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पससी काही. हा खरा प्रपंच वियोगी. याला संसार दिसत नाही, त्याला सर्वत्र भगवंत दिसतो. केवळ तुझे रिजाने को बस तेरा है व्यवहार करू, अशी त्याची धारणा असते. समर्थांनी राम शब्द अनेक वेळा वापरला, पण त्यांच्या अंतरंगामध्ये राम शब्दाचा जो खरोखर अर्थ आहे तो आत्माराम आहे. आत्माराम म्हणजे अंतकरणामध्ये निवास करणारा प्रभू, माझे जीवन चालवणारा प्रभू. देहेंद्रिया असू हृदयाने चरंती येण, ही भगवंताची भागवतातील व्याख्या आहे. भागवतात वैकुंठातील देव तर सांगितलं आहेच, पण देवाचे सर्वात जवळचे स्वरूप कोणते ते तर माझ्या अंतरंगातले आहे. माझ्या हृदयात ठोके चालू आहे, हृदय धडधडते आहे, स्पंदन चालू आहे. सारे कोण चालवतो? चरंती येणं कुठली तरी शक्ती आहे की नाही? विजेची शक्ती मिळते म्हणून पंखा चालू आहे हे जर आपल्याला कळते, तर आपले हृदय जे चालू आहे कुठली तरी शक्ती चालवते हे का कळत नाही? शक्ती आहे म्हणूनच हृदय चालू म्हणूनच आपण एकमेकाशी बोलू शकतो किंवा दिसू शकतो. मग ती शक्ती कशी याचा विचार कधी आपण केला आहे का? देह, इंद्रिय, प्राण, हृदय हे चालवणारी शक्ती म्हणजे नारायण म्हणजेच राम होय. हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी भगवंतावर प्रेम केल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. आज आपल्याला अजून भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान नाही, म्हणून आपल्यामध्ये ते प्रेमही भरून येत नाही. होई विवेक मोह भ्रमभोगा तब रघुनाथ चरण अनुरागा. आणखी वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास, जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत भगवत प्रेम नाही, विवेक झाल्याशिवाय देहबुद्धी नाही. सगळ्या संतांनी भगवंतावर जे प्रेम केले ते देहातीत होऊन गेले. देहातीत झाल्याशिवाय खऱ्या प्रेमाचा उदयच होत नाही. समर्थ म्हणतात, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, देहबुद्धी कुडी वासना होय. लक्ष्मण म्हणतात, हा परमार्थ आहे. परमार्थातील अंतिम सत्य सर्व काळ लक्ष नसू शके. जोपर्यंत जगाबद्दल सत्यत्व बुद्धी आहे तोपर्यंत खरे रामप्रेम जागृत होणार नाही. आधी हे लक्षात आले पाहिजे की जग हा बाजार असून तो सायंकाळी उतरणार आहे, उठणार आहे, हे कळले पाहिजे. माझ्यासोबत माझ्या परिवारातले कोणी येणार नाही हे कळले पाहिजे. माझ्या सुखाला दुःखाला यातील कोणी कारण नाही. अशा वेळी आपण बाहेरच्या घटनेने उद्विग्न होणार नाही. ज्याप्रमाणे आपले स्नायू चांगले व्हावेत म्हणून आपण डंबलचा उपयोग करतो, त्याप्रमाणे मन बळकट व्हावे म्हणून आपल्या परिस्थितीचा उपयोग करून घ्यावा.
बायको चिडली तरी आपण शांत राहावे. तुकाराम महाराजांना मारले तरी ते शांत आहेत. नाथांच्यावर कोणी थुंकला तरी ते शांत आहेत. या कथा काय नुसत्या ऐकायच्या असतात का? माझ्या चित्ताची शांती कधी वळणार नाही अशी आपली वृत्ती हवी. त्यासाठी केवलम अविच्छिन्न अनुरागम म्हणजे आपल्या चित्तवृत्तीचा प्रवाह सतत भगवंताच्या चिंतनात वाहत राहावा. असा माणूस पूजा करतो की नाही अथवा मंदिरात जातो की नाही याचा परमार्थाशी काही संबंध नाही. जो जेथे जसा असेल तेथे त्याचा परमार्थ चालू असतो. त्याचे खाणे पिणे उठणे बसणे निजणे बोलणे सारे परमार्थच असते. आपल्या मनाने आपल्या वाणीने आपल्या प्रत्येक कर्माने तो भगवंताच्या प्रेमाची अभिव्यक्ती करतो. रामरसात बुडालेला हा जीव बाहेरील घटनेने सुखी अथवा दुःखी होत नाही. त्याचा बाहेरचा प्रपंच चालू असतो, पण आता त्याला विकार नाहीत. दुधाचे दही झाले, दह्याचे लोणी झाले, लोण्याचे तूप केले, आता संपले. त्याप्रमाणे त्याने आपल्या जीवनातल्या ज्ञान कर्म भक्ती यांचा उपयोग करून दुधाचेच तूप करून टाकले. आता फक्त या तुपाची मिष्टान होऊ शकतात. मग याची बुंदी करा, जिलबी करा, लाडू करा, तुम्हाला जे आवडेल ते करा. तुका म्हणे आता उरलं उपकारा पुरता. अशी या संतांची अवस्था होते. भगवद्गीतेला, रामायणाला, महाभारताला, वेदांना, उपनिषदांना या पलीकडे काही सांगण्यासारखे नाही. आपल्या मनाने आपल्या कर्माने आपल्या वाणीने श्रीरामापाशी परमप्रेमाची जागृती होणे हाच परमार्थ आहे. सका परमारथ येऊ मन क्रम वचन रामपद नेऊ. या अवस्थेला पोचण्याकरिता अवघे जीवन मनाला लावावे लागते. श्रीकृष्णाचे नाव ऐकताच गौरांग महाप्रभू व्याकुळ होऊन नृत्य करू लागतात. आपल्याला असे का बरे होत नाही? त्याचा जाणीवेचा स्तर निराळा आहे. त्यांच्या अंतरंगातील धारणा बदलल्या आहेत. आपली बुद्धी तमप्रधान असल्यामुळे देहाला फार चिकटले आहे. गोस्वामी तुलसीदास या ठिकाणी ज्ञानोत्तर भक्तीचे वर्णन करतात. ज्ञानामध्ये भक्ती नाही, ज्ञान होऊन केले, आत्मस्वरूप कळले, आत्मस्वरूप कळल्यानंतरच खरे प्रेम जागृत होते. म्हणून खरे प्रेम खरी भक्ती यात विरोध नाही. भगवान लक्ष्मण गुहाला सांगतात. काय सांगता? राम ब्रह्म परमारथ रूपा अविगत अलरव अनादि अनुपा सकल विकार रहित गत प्रेभेदा कही नीत नेती निरूपही भेवेदा. हे गुहा, राम हे साक्षात परात्पर परब्रह्म तत्व आहे. ते परब्रह्म लीला करण्याकरिता आपल्या समोर मानवी रूप घेऊन निजले आहे. शास्त्राच्या रक्षणाकरता, गोमाताच्या ब्राह्मणाच्या रक्षणाकरिता, सामान्य जनतेवरील अत्याचार दूर करण्याकरिता, लोकांना जगण्याचा उत्तम मार्ग दाखविण्याकरिता कृपाळू भगवंताने हे दिव्य रूप धारण केले आहे. तू या भ्रमात जाऊ नकोस की राम हा मनुष्य आहे. ते साक्षात परब्रह्म तत्व आहे. लोकांच्या करिता राम आदर्श आहे, पण आपल्याकरिता ते आपले आराध्य दैवत आहे. आपल्या जीवीचा जीवलग आहे. आदर्श राम, आराध्य राम दोन्ही प्रकारांनी ज्याने रामाची आराधना केली त्याचे जीवन धन्य झाले. बहिरंग जीवन रामचंद्रासारखे असावे, अंतरंगात तोच राम ठसावा. यात जीवनाची पूर्णता आहे. केवळ रामाच्या मूर्तीतच नव्हे तर कणाकणात प्रत्येक व्यक्तीत तोच राम दिसावा. आपल्याकरिता फुलाफुलांच्या मधून तोच असावा. आपल्याकरिता निर्जरामधून तोच व्हावा. ही अवस्था शक्य आहे की नाही हा प्रश्न नाही, कारण वस्तुस्थिती आहे. तेच सत्य आहे. साधनेच्या सर्व प्रक्रिया सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आहेत. जीवाचे परमाचार्य लक्ष्मण रात्रीच्या एकांतात आपल्या प्रिय निषाद राज गुहाला जवळ बसून हा सर्व उपदेश करतात. समर्थ असे करीत असत शिष्या एकांती बैसावे. समर्थ सर्वांच्या समोर वेगळे बोलत, पण एखाद्या शिष्याला एकांतात घेऊन जात आणि काही सांगत. सर्व सद्गुरूंना हेच करावे लागते. सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या करिता नसतात. अधिकार भेदानुसार शास्त्रभेद आहे, त्याला काय करणार? पण ती रात्र असेल, कल्पना करा. दिवसभर अत्यंत उत्कट रामप्रेमाने भरलेले, रामाच्या प्रत्येक विरोधकाविरुद्ध दंड थोपटणारे लक्ष्मण रात्रीच्या एकांतात उपदेश करताना अत्यंत कोमल, विमल
सौम्य झालेले दिसतात. ते मूलतः जगद्गुरू आहे, पण त्यांना भगवंताच्या सेनेची लीला मिळालेली आहे. ते ती जशीच्या तशी वटवतात. आपल्याला मिळालेली भूमिका तर वटवता आलीच पाहिजे, पण आपल्याला प्राप्त झालेली भूमिका वटवताना स्वरूपाचे विस्मरण क्षणभरही होता कामा नये. हे ज्याला साधले त्याचा प्रपंचही अव्यंग, परमार्थही अव्यंग, स्वरूपाचे विस्मरण नाही. प्रपंचातील भूमिकेत कुठे गडबड नाही. मग जनकाने जनकाची भूमिका करावी, शुकदेवाने शुकदेवाची, कृष्णाने कृष्णाची, वशिष्ठांनी वशिष्ठांची भूमिका करावी. साधू दिसते वेगळं आले, परी ते स्वरूपी मिळाले. सगळ्यांचे स्वरूप एकच आहे, म्हणजे रामरूप आहे. पुढच्या भागात आपण पुढचा भाग बघूया. रामसुमंताचा निरोप घेतात पुढच्या भागात बघूया. बोला जय श्रीराम. श्रवण केले असेल तर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.